का? फार बरं वाटलं तुम्ही मला वेळ दिला. ओके. मी तुम्हाला तिकडे आपलं शोरूमच्या समोरच थांबवणार होतो. तिथं हिरोचं शोरूम आहे. म्हटलं यांच्या गाडीचं काही वगैरे असलं तर आपण करून देऊ. तिथं मित्राचं शोरूम होतं. हां तर मग काही नाश्ता वगैरे काही तेवढे ना. नमस्कार सर. नमस्कार. वागताय मध्ये तुमचा रोज व्लॉग बघतोय. काल तर सर तुम्ही मध्य प्रदेशचा टाकला होता. तुम्ही पोहे खात होते. नाही थोडे मागे 2 दिवस व्हिडिओ. हो का? त्याच्यामुळे आलोय आपण सिंदखेड येथील लखुजी राजे जाधव यांचा राजवाडा, म्हणजे जिथं जिजामातांचा जन्म झालाय त्या राजवाड्यात आलोय. तर अशा प्रकारे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, हे ठिकाण पाहताय का? ह्याच ठिकाणी राष्ट्रमाता जिजामातांचा जन्म झाला होता मित्रांनो. हो काय म्हणताय? भेट झाली खूप बेस्ट एकदम. ओके. कारण शेतात काम पण चालत बरं का. आणि हे 2 मी रस्त्याने चालता आणले. चला आता भेटायचं मला स्वप्न होतं. नाश्ता वगैरे चहा करणार, जेवण करणार. तर मी नाही आता जालनाच्या पुढे आलोय, शेलगाव म्हणून आहे. तर तिथं हे सर आहेत. हे सर आपले व्हिडिओ पाहतात. त्यांच्या सगळा परिवार पण व्हिडिओ पाहतो. त्यांचे आई वडील सगळेच व्हिडिओ पाहतात. तर त्यांनी बोलवलं होतं. तर घरी त्यांनी जेवण वगैरे बनवलंय. अजून एक भाऊ भेटलाय. काय म्हणताय? एकदम मस्त मस्त ना. मी आता पहिले पण तुमचे ब्लॉग. ओके. मित्रांनो, तर सर आले होते भेटायला. तर सर म्हणले चला जेवायला. तर सरांबरोबर जेवायला आलेलो आहे आता. तर सर तुमचं नाव सांगा. नाव राहिलं प्रकाश भाऊसाहेब ससाने. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आता अकोला जिल्ह्यामध्ये आपण तर मालेगाव हे म्हणून गाव आहे. त्या गावात आहे. तर मालेगाव ह्या तालुका आहे. वडप म्हणून गाव आहे. वडप गावामध्ये एका पेट्रोल पंप थांबलो होतो. अशा प्रकारचा पेट्रोल पंप आहे, पाहू शकताय. इथं टेंट लावला होता आणि तिकडे गाडी लावली. ते मध्ये गाडी नका लावू टँकपाशी, पण तिकडे गाडी लावली आणि इथं टेंट लावला होता. अशा प्रकारे एकाच मालकाचे कार्यालय वगैरे त्याचं काम चाललंय आणि इथं पेट्रोल पंप आहे. अशा प्रकारे आहे. तर आता इथनं निघतोय, आवळतोय. लवकरच उरकलंय माझं आता. तर निघतो इथनं मग. ओके चला बघूया पुढं उन्हाला जाऊन कुठंतरी थांबूया. मित्रांनो, तर तुम्हाला म्हणलं की राजस्थानचे जे टाईल बसवणार आहेत इथं आहेत, काम करायचे. चहा पाजत होते. तर चहा त्यांनी बोलावलं, आता थांबवलं परत. ओके मित्रांनो, तर इथंच नाश्ता करतोय सकाळचा. भजी आणि चहा. हे सर आहेत आपले राजस्थानचे. तिथं टाईल बसवायला आहेत. जिथं मी पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथंच ते टाईल बसवतात. तर त्यामुळं ते म्हणले की चला चहा प्यायला. तर मी पेट्रोल टाकत होतो पण ते पुढं आले. तर रोडला हात करून थांबवलं त्यांनी. तर आता थांबलो तर ते म्हणले चहा नाश्ता पण करा, पुढं जाऊन करण्यापेक्षा इथंच करा. तर नाश्ता पण करतोय, चहा भजी. ओके क्या बोलोगे आप? मैं क्या बोलूँगा, मैं तो ठीक है, राजस्थान से हूँ. मैं तो इधर काम करने आया था. इधर काम कर रहा हूँ. आप आई तो आपसे मिले, बस खाली दिल हो गया भाई, नाश्ता कराओ इनको, चाय पिलाओ, बस और क्या बोलना. ओके मित्रांनो, तर गाव लागले एक दोन गाव म्हणून गाव आहे. तर चला दोन गाव. दोन गाव. हे पोरं काय हा हा स्वप्न तेवढे. चलो मित्रांनो, तर ही पोरं भेटली होती आपल्याला. आता मित्रांनो, हो मित्रांनो, तर आपण आता बुलढाणा जिल्ह्यात आलोय. ओके रामकृष्ण हरी. देऊळगाव राजा सासट. देऊळगाव
सिंदखेड 46. मित्रांनो, तर त्या रोडनी नव्हे, प्रत्येक गावातनं नव्हे, कोणाचं ना कोणाची काही कमेंट आहे, पण त्यांना सगळ्यांना भेटणं मला पॉसिबल नाही आहे. आता मागे एक गाव गेलं, मी सहज आता उघडलं म्हणलं बघावं कोण आहे का नाही. एकाला फोन केला तर ते मागच्या गावातलं होतं, म्हणजे डोमगाव तुम्हाला म्हणलं नाही का. आणि पुढं पण मेहकरमध्ये पण आहे. लय फोन लावले ना, मग काय होतंय की सगळे नाश्ता करा, काय करा, त्यामध्ये टाईम नाही जातोय. त्यामुळे एक हात दुसरं भेटलं तरी बस आहे. फार बरं वाटलं तुम्ही मला वेळ दिला. ओके. हा. मी तुम्हाला तिकडे आपलं शोरूमच्या समोरच थांबवणार होतो. तिथं हिरोचं शोरूम आहे. म्हटलं यांच्या गाडीचं काही वगैरे असलं तर आपण करून देऊ. तिथं मित्राचं शोरूम होतं. हा, तर मग काही नाश्ता वगैरे काही नाश्ता आहे, नाश्ता करू थोडा. हा, चला या. कुठं जायचं, कुठंच थांबायचं. हा, कुठं नाश्ता ओके. नाश्ता करू. तुम्ही ते तेवढे ना. हा. नमस्कार सर. नमस्कार. वागताय मध्ये. तुमचा रोज व्लॉग बघतोय. काल तर सर तुम्ही मध्य प्रदेशचा टाकला होता. तुम्ही पोहे खात होते. हा. नाही, थोडे मागे 2 दिवस व्हिडिओ. हो का, त्याच्यामुळे आमचा एक भाऊ आहे, तो म्हणजे त्यांच्यामुळेच मी तुम्हाला फॉलो हे झालेलं आहे. हा, तो ओळखताय म्हणजे तुम्ही. मी व्हिडिओ बघतो तुमचे. कुठे मिलिंदा लगेच रिटर्न घेतला. हा, तुम्ही मला 102 दिवस झाले. व्हिडिओ बघतो तुम्ही. सुलतानपूरला आहे. अरे ते सर हो थांबले. इथं आपल्या बळीराजा समोरच एक थांबले. आता बारामतीला चालले. हा, बारामतीला. आता म्हणजे आज नाही पोचणार, आज जालना. तर असंच कालच पलटून आलोय. हा. कोणी येतंय का बुवा? हो येत 5 मिनिटं बघ. ओके. एवढ्या दुरून सर तुम्हाला काही हे झालं नाही का? हा, किती झालं रनिंग? रनिंग जवळपास 15,000 प्लस झालंय आता. तुम्हाला दररोज बघतो, आज असं ऍक्च्युअल पाहून बरं वाटलं. तुमचा सर तो इन्सिडेंट झाला होता, तिथं झालता का ते? तुम्ही गाडी स्लिप वगैरे झालती बर्फामध्ये. ते अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशला झालं होतं. गाडी स्लिप झालती आहे ना. एका दिवसामध्ये किती किलोमीटर घेत असेल? एका दिवसात आता सप्लेन असला तर 300 आरामात जाते. आपला सपाट रोड असला तर घाटा त्यात 150-200 डोंगरी भागात. त्या आसाम गुवाहाटी त्या साईडला. आपल्याकडे या थंडीचं काहीच वाटत नाही. ही काहीच थंडी नाही मला वाटत. तिकडं लई थंडी होती, आपल्या इथं नाही थंडी अजिबात. कुठंतरी गेस्ट हाऊसला थांबले होते. डबल ते थंडीमुळेच तुम्ही ते गेस्ट हाऊसला टेंट मध्ये नव्हतं झालं ऍडजस्ट. या ना, वडा वगैरे या ना या. का सर, मित्रांनो आलो होतं इथे. सर आले होते वडापाव खायला घेऊन, तर सगळेच आले भेटायला. का हा, झालं. कुठले तुम्ही? इथलेच सगळे? ओके. चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. बाहेर गेलो काढू एक रील काढू. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 102 दिवसापासून एक यात्रा करत होतो. बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा. ती आता संपत आली आणि मी माघारी निघालो होतो. तर मी आत्ता नव्हे, बुलढाणा जिल्ह्यात आहे, सुलतानपूर येथे. तर हे सर आहेत. हे सर मी मला कमेंट केली होती की मला भेटायचे. तर मी जस्ट पाहत होतो, तर त्यांना फोन केला. सरांना भेटायसाठी मी इथं थांबलो. तर हे सगळे एवढे सगळे आपले व्हिडिओ पाहणारे भेटलेत. तर काय म्हणताल सर तुम्ही?
फार छान, खूप छान वाटलं. सरांना फॉलो करा, लाईक करा आणि त्यांचे जी मेहनत केली, त्यांनी जो प्रवास केला त्याचा तो वंदनीय, म्हणजे एक चांगला आहे आणि त्यांच्या हिमतीला आपण दाद दिली पाहिजे. अजून कोण बोलणार? हा, बोला बोला बोला. हा जो प्रवास आहे सरनं केलेला हा अनपेक्षित आहे, तोही गाडीवर. पॅशन प्रो गाडी, विशेष म्हणजे पॅशन प्रो गाडी. 100 cc. कारण आपण सर्वसाधारण जर 4 व्हीलरमध्ये जरी गेलो तर इतके दिवस प्रवास करणं हा साहजिकच कोणासाठी म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे, जे की सरनं एका 2 व्हीलर बाईकवर केलेलं आहे. तरी सरांचं मी खूप खूप मनस्वी अभिवादन करतो या गोष्टीसाठी. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. नक्की फॉलो आणि शेअर करा. ओके ओके. टायर वगैरे बदललं तिकडे? नाही नाही, टायर इथनंच चेंज करून गेलो होतो मी, काय अडचण नाही. तर चला चला मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. भेटू परत कधी इकडं आल्यावर. सर जाताना तुम्ही सिंकेट राजा करून जा. हा, सिंकेट राजाला थांबणारच आहे मी तिथं. ओके ओके, चला बाय बाय. रामकृष्ण. चला मित्रांनो, तर फायनली निघतोय. एक जण आता भेटायसाठी थांबलो होतो, तर अजून भरपूर सारे जण भेटले. मित्रांनो, तर आपल्याला परत बुलढाणा जिल्ह्यातील नदी लागली, पूर्णा नदी. म्हणूनही जाताना पण आपल्याला लागली होती. ह्या नदीलाच एवढ्याला पाणी येईल आहे. तर यापाशी फोटो काढू. पूर्णा नदीची माहिती पुन्हा एकदा मी सांगेल तुम्हाला. ओके मित्रांनो, इथं ही पूर्णा नदी नाही वे, ही तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. आणि ही नदी नाही वे तुम्हाला बुलढाणा, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि जळगाव ह्या 4 जिल्ह्यामधून वाहते. आणि बुलढाण्यामध्ये जवळपास 50 किलोमीटर ही प्रवास करते. आणि ह्या नदीवर भरपूर शेती अवलंबून आहे सध्या. ओके मित्रांनो, तर खूप भारी वाटतं ना का, लोक अशी ओळखतात आपल्याला. गेलो ना अचानक ओळखलं म्हणे, स्वप्नील भाऊ का तुम्ही? हां, आपण थांबलो तर लोक ओळखतात, म्हणजे हाय हाय काहीतरी हाय. चला, सिंदखेड राजाला जाऊ आपण आता. मित्रांनो, तर इथं बोर्ड लावला आहे लखुजी राजे जाधव राजवाडा. तर फायनली 12 जानेवारीला जिजामातांची जयंती असते, त्यामुळं इथं तयारी चालू आहे. आणि पाहू शकता अशा प्रकारचा हा राजवाडा आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. मला गाडी उलटी करून लावायला लागणार आहे, कारण गाडी लोड जास्त आहे. आलोय आपण सिंदखेड येथील लखुजी राजे जाधव यांचा राजवाडा, म्हणजे जिथं जिजामातांचा जन्म झाला आहे त्या राजवाड्यात आलो. इथं अशा प्रकारे प्रवेशद्वार आहे, निःशुल्क प्रवेश आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे इथे गेट आहे, गेटमधनं आत आलं तर अशा प्रकारचा राजवाडा आहे. 12 तारखेला जिजामातांची जयंती, त्यामुळं इथं तयारी केलेली आहे सगळी बसण्याची वगैरे. तर ह्या किल्ल्याची मोस्टली ना तर तटबंदी वगैरे शिल्लक राहिलेली, बाकीचं संपलं. हे काही समोर जिजामातांचा एक तुम्हाला पुतळा पाहायला भेटेल. ह्या साईडला 12 तारखेचं नियोजन आहे, अशा प्रकारे आहे. तर आपण जाऊयात. राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा 1576 रोजी बनवलेला आहे. अशा प्रकारे हे इथलं मेन एंट्रन्स गेट आहे. आणि ही राजवाड्याची तटबंदी. दिसलो का मी? तर आत आलं मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे नगरखाना. राजवाड्यामध्ये एक
तटबंदी शिल्लक आहे आणि 1-2 मंदिरं शिल्लक आहे. बाकी जास्त नाही आहे काय. इथं शाळेची सहल आलेली दिसती. भरपूर सारे पोरं वगैरे आहेत. जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग. मी गाडीची चावी आणली का? चावी महत्त्वाची. अशा प्रकारे आहे. तर इथं शाळेची सहल आलेली दिसते. कुठले तुम्ही? हा, मालखेड. तर अमरावतीची शाळेची सहल आली एक इथं. अमरावती जिल्हा. तुम्ही मॅडम आहेत का? नाही. ओके. तर अशा प्रकारे आहे. त्या तलावाचं नाव काय होतं मी विसरलं होतं. काय? ओके. मी बारामतीचा आहे. हा, एकटाच. हां, तर मित्रांनो तुम्ही इथं आला तर इथं सिंदखेडला आणि तुम्हाला जर इथली संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे गाईड आहेत. हे संपूर्ण तुम्हाला माहिती देतात. तुमचं नाव सांगा सर. सर, माझं नाव योगेश भीमराव वागोदे आणि मी बुलढाणा अर्बन बँकेच्या माध्यमातून आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या परवानगीनुसार या ठिकाणी गाईड म्हणून इमानी इतबारी ड्युटी म्हणून या ठिकाणी काम करतो. ओके. मित्रांनो तुम्ही कधी आला तुम्हाला प्रॉपर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे दादा गाईड करतात. हे तर फक्त हे जन्मस्थळ आहे. ह्याच्या अवतीभोवती अजून 3-4 पॉईंट आहे. ते पण हे सगळे दाखवणार तुम्हाला अशा प्रकारचं आहे. तर चला, थँक्यू. हे सगळं अवशेष राहिलं आहे महलाचा. महल म्हणून आहे. आणि तिथं दिसतंय का, हा अशा प्रकारचा महल होता. आणि ह्या महलामध्ये जिजामातांचा जन्म झाला होता. जन्मस्थानाकडं पण घेऊन चाललोय मी तुम्हाला आता. अशा प्रकारचं जन्मस्थळ आहे. जिजामा जन्मस्थळ. तर आता इथं पेंटिंगचं काम चालू आहे. त्यामुळं पेंटिंगचं काम चालू आहे. त्यामुळं ही मूर्ती ते कव्हर केलेली अशा प्रकारे. इथं जन्म झाला होता ना या ठिकाणी. ओके. मामाचं गाव. ओके. अजून काय मित्रांनो? तर आता इथनं निघतोय. हे पाहू शकताय. तर इकडे एक खाली आहे. मला वाटतंय हे जे दिसतंय ना, जेव्हा आपण उभं राहिलो ह्याच्या खाली काहीतरी आहे स्ट्रक्चर. त्याच्यात जाता येतंय अशा प्रकारचं आहे. तर मेन म्हणजे मी पॉवर बँक आणली नाही त्यामुळं अवघड होतं. हे पाहू शकता शाळेची सहल आली. शाळेच्या सहलमध्ये हे पोरं आलेली आहेत. अशा प्रकारचे आहे. आपण जाऊया. तर धान्य कोठार म्हणून आहे. तर धान्य कोठार होतं पहिलं. पाहू शकता अशा प्रकारचं आहे. ते म्हणलं ह्याच्या खाली काही ते असणार आहे. तर अशा प्रकारचं धान्य कोठार आहे. चलो ऊपर जाऊया आपण. वरती जो महल होता त्याचे अवशेषच राहिले. तो मित्रांनो तर तिकडून आलं ना आपण तर घर पाहून जन्मस्थान पाहून इथं दरबारी महलाकडे जाणारा रोड आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो इथे एक तलाव एक आहे आणि मंदिर एक आहे. ते मंदिर आणि तलाव पण पाहूया आणि मग जाऊया आपण डायरेक्ट जालना. ओके. दरबारी महल. इथं दरबार भरत असेल बहुतेक. हां आहे काय इथं दरबार. महाराज तिथं बसत असतील. बाकीचे जे मंत्री बिंत्री ते वरती बसत असतील आणि प्रजा खाली. अशा प्रकारचा दरबारी महल आहे. मित्रांनो तर फायनली बाहेर निघतोय आता इथनं. तर अशा प्रकारचं हे मेन एंट्री गेट होतं आणि इकडं अशी तटबंदी होती. तर पाहू शकता त्यावेळेची किती उंच 20 ते 25 फूट तटबंदी करत होते. अशा प्रकारचं आहे. ह्या साईडला काय पाहूया काय मिस व्हायला नको आपल्याकडून. मित्रांनो तर हे पाहू शकताय गव्हर्मेंट म्युझियम आहे सिंदखेडचं. काळकोट म्हणून काळाकोट वस्तू संग्रहालय. चला आपल्याला इथं नाही थांबायचं. आपण नेक्स्ट लोकेशन जाऊ.
ओके चलो आलोय आपण लकोजी राजे जाधव इथं समाधी स्थळ इथं पण इथं लिहिलं आहे इथं व्हिडिओ फोटो काढण्यास मनाई आहे सक्त मनाई आहे बघूया आज जाऊन ते येऊ आपण रामेश्वरम मंदिर आहे महादेवांचं आणि ते दोन्हीकडे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे चला मंदिरात पण जाऊन येऊया इतक्या लांब आलोय मंदिरात जायला नाही असं नाही ते कॅमेरा फोटो काढू नका म्हणले तर आधीच चलो मित्रांनो तर हे मोतीहारच आहे ना मोती तलाव आहे मोती तलाव तर मित्रांनो जे आपण आता राजवाडा पाहिला जिथं जिजामातांचा जन्म झाला होता त्या राजवाड्यात पाण्याचं नियोजन करण्यासाठी जवळपास त्या राजवाड्यापासून 2 किलोमीटर वरती टेकडावर हा तलाव बांधण्यात आला आहे मोती तलाव मोतीहार नाही नुसतं मोती तलाव आहे अशा प्रकारचं तलाव आहे हे पाहू शकताय तलाव तर तलावाचा एक फोटो काढूया आणि निघूया आपण मित्रांनो तर इथं द्राक्षाची बाग आहे द्राक्षाच्या बाग आहेत म्हणजे आणि इथं सुक्कं मनुकं वगैरे करून विकतात लोक मनुकं आवळा आहे काय ते अशा प्रकारे आहे सगळं द्राक्षाची बागा दिसतात इथं इथं कटिंग झालेली हे आता नवीन पकडल्याला दिसतोय लॉट इकडं पण आहे इकडं पण आहे मित्रांनो तो देवळगाव राजा म्हणून गाव आहे तिथनं लई जणांच्या कमेंट आल्या होत्या भेटायचे पण त्या गावाला जाण्याचा प्रसंगच नाही आला मी सिंदखेड राजाला आलो जिजामातांचं जन्मस्थान पाहण्यासाठी तर ते मुळे ते राहून गेलं जाऊ दे आता लई मेसेज आले यार मला वाटलं नव्हतं एवढं येतं मला वाटलं 50-100 येतील त्या सगळ्यांना मी करेल हँडल पण लईच ओव्हर मेसेज आले मला ते वाचायलाच नको वाटते आणि ते सिक्वेन्स वाईज नाहीत ना की समजा नागपूरचे मग हे त्यात शूट काय लागतंय कुठले त्यांना कॉन्टॅक्ट करणं लई अवघड झालं हर महादेव मित्रांनो तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 102 दिवसापासून एक यात्रा करत होतो बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा ती संपली आणि मी घरी येत होतो माघारी तर आपण मध्य प्रदेशमधनं एक व्हिडिओ टाकला होता जबलपूरच्या जवळनं की मी येतोय कोणाला भेटायचं असेल तर कमेंट करा मोबाईल नंबर कमेंट करा एवढ्या कमेंट आल्यात मित्रांनो जवळपास नाही एक रील होती रीलला 400 कमेंट आल्यात आणि एक पोस्ट आहे पोस्टला जवळपास त्याला 200 कमेंट आल्यात म्हणजे 600च्या आसपास आल्यात 550-600च्या आसपास कमेंट आल्यात आता एवढ्या कमेंट वाचायचं मी वाचल्या बऱ्यापैकी आणि त्यांनी नंबर पण दिला आहे सगळ्यांना पण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत मित्रांनो आत्ता मी बुलढाण्यात आहे आणि मी नाही प्रत्येक कमेंट वाचली तर प्रत्येक गाव नाही इकडच्या साईडनं भरपूर लोक आपले व्हिडिओ पाहतात तर प्रत्येक गावातनं नाही जे मोठं गाव आहे ना तिथनं 1 ते 2 कमेंट तरी आहेत आणि जे लईच मोठे आहे ना तिथं 10 ते 12 कमेंट आहेत की भेटायचे आता एवढ्या सगळ्यांना भेटणं पण पॉसिबल नाही आहे मित्रांनो काही लोक खेड्या वस्तीवर राहतात मग ते रोडला येणार तोपर्यंत मला थांबायला लागणार असं होतं आहे आणि त्यामुळं जे आता भेटतील म्हणजे समजा रूटनी ओळखणारे पण भेटतात असे पण गाडीची पाठी पाहून पण ओळखणारे भेटतात असे त्यांच्याशीच भेट होती बाकी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतीलच कोण भेटलं काय नाही भेटलं आणि चला बाय बाय धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवताय आणि असंच प्रेम राहू द्या भेटूया आपण परत कधीतरी असे चलो बाय बाय धन्यवाद क्या बोले काय म्हणताय ऐसा ही घूमने के लिए गया था मैं घूमने के लिए गया था ऐसे ही फिरायला गेलो होतो मी फिरायला यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला हाँ हाँ स्वप्निल देवा आला तो भी आ जाएगा मित्रांनो चला आता आलोय आपण एक सर्य नाही भेटायला त्यांच्यावर थांबायला लागते रोज मित्रांनो तर आता मी आहे तर बायपासला हे काय म्हणते का
काय म्हणताय? भेट झाली खूप बेस्ट एकदम. ओके कारण तिथं काम पण चालू होतं बरं का. आणि हे 2 मी रस्त्याने चालता आणले. चला आता भेटायचं मला स्वप्न. नाश्ता वगैरे चहा करणार, जेवण करणार, काय करणार. काय इथं जवळ काय जवळ नाश्ता करून म्हटलं गेलं बघू आपल्याला याला शनी मंदिर पुढे आपले मसाला डोसा. अन्नपूर्णा. हा अन्नपूर्णाला. चला चला गाडी सोबतच घ्या. तर मित्रांनो चला हे भेटलेत आपले. चला नाश्ता करू आपण, थोडा वेळ बसू त्यांच्यावर गप्पा मारू, निघूया मग. चला मित्रांनो चलो. बिलपुरी इथून 25 किलोमीटर. ओके. तर मित्रांनो हे सर तुमचे डेली व्हिडिओ म्हणजे असे बघतो की डेली असं एक रोजही असं सुना नाही त्या कंपनीचं. तर मित्रांनो हे सर 25 किलोमीटर आले. कसं होतं माहिती आहे का, बसा. आलं म्हणून भेट झाली ना, भेट थोडी झाली असते आपली. हा भेट नसती झाली ना. मित्रांनो सर आता नाही आपण जालनामध्ये पोचलो. हे सर आपले आलेत भेटायला. 35 किलोमीटर वरून आलेत. चुकून म्हणजे मी रॅन्डम लोकांनाच फोन करत होतो, 1-2 तर हे सर आले. तर आता त्यांनी नाश्ता करायला घेऊन आले. तर डोसा खातोय, मसाला डोसा. हे त्यांचे मित्र पण आलेले, सगळे व्हिडिओ पाहतात. हरळ महादेव मित्रांनो. तर मी आहे आता जालनामध्ये आणि जालनामध्ये आलो तर म्हणलं 1-2 जणांना फोन करावं. लई जणांचे कॉन्टॅक्ट आले होते. तर हे आपले सर आहेत. तर सरांना मी फोन केला तर सर 35 किलोमीटर लांब राहत होते. सर तुमचं नाव सांगा. सर्जेराव रावसाहेब जाधव, निरखेडा. निरखेडाला राहत होते. तर ते 35 किलोमीटर आले मला भेटायला. मी इकडं 15 किलोमीटर होतो. मी 15 किलोमीटर येतोपर्यंत ते फास्टमध्ये 35 किलोमीटर आले. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. आत्ताच नाश्ता वगैरे झाला आणि सर आणि त्यांचे मित्र आले. तर सरांनी हार वगैरे आणलाय सत्कार करायसाठी. तर त्यांना म्हणलं गरज नव्हती. तर चला दर भाऊ आता तर. वाटून घ्या, मला एकच बद्दल माहिती हात घ्या नाही तर. मामा इकडं बघा. फायनली सगळ्यांना बाय बाय म्हणून निघतोय आता. तर धन्यवाद सर, धन्यवाद. चल दादा. ओके ओके. नाही काय नाही अडचण. ते बॅलन्स होतंय. मी काय त्या साईडला का ठेवली होती. नाही काय नाही निष्ठत नाही काय नाही. यांच्यासोबत जा तुम्हाला बस स्टँड करून सोडते स्टेट रोड जाईल तुम्हाला. ओके थँक्यू. धन्यवाद. तुमची भेट झाली हे खूप महत्वाचं आहे. कारण काय माहिती आहे का, इतकं शक्य नाहीये. कारण तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. खूप ओके भारी वाटलं. ओके हां ओके चला. नाही जातो मी, काय गरज नाही. तू मॅप आहे ना, मी मॅपवर आता एवढं सगळं फिरून. मॅपवर आता जातो. आता एवढं सगळं समोर गेले तुम्हाला डायरेक्ट हे लागतो मोठा हायवे. ओके संभाजीनगर हायवे. ओके फक्त एक ही बॅलन्स आहे का फक्त, नाही तर थोडं बॅलन्स कर बघूया. हे जे आहे ना ते सेंटरला घे फक्त. ते खालचं हे कडीचे तिथला रबर. मित्रांनो तर फायनली आपल्याला नाही आता 4 लेन हायवे लागलाय. ओके
2 दिवस आपण नाही वेळ असाच पारखेड रोडनी प्रवास करत होतो. फायनली आज आपल्याला 4 लेन हायवे लागला आहे. कालचं आपण 11 वाजल्यापासून लागलो होतो तर आता 3 वाजलेत. रोड चांगला होता तो, पण काय अडचण नाही आहे, गर्दी नव्हती एवढी. तर आले का हो सर, तुम्ही रोडलाच राहिलाय का? नाही मध्ये नाही काय केलं. ओके ओके आई वडील भाऊ हां सगळे कार्यक्रम असतात सांगायला. ओके ओके ओके. गाडी पडेल काय नाही पडत गाडीला तसं. 2 मिनटं काहीतरी काहीतरी हे टाकाय दे, नाही तर स्टँड का स्टँडच्या खाली ठेवायला. ती फरशी घे ना, ती बाहेरची फरशी. नंतर तुम्ही मित्रांनो, तर आता आलोय आपण कुठलं गाव म्हणलं? शेलगाव म्हणून आलोय जालनाच्या पुढं. तर हे सर आहेत, या सरांना मी फोन केला होता. तर सर म्हणले की जेवायला या हायवे टचच आहे. तर आता मध्येच मी डोसा खाल्ला, पण आता तर सरांनी बनवलंय. चला ओके चला. तर मी नाही आता जालनाच्या पुढं आलोय, शेलगाव म्हणून आहे. तर तिथं हे सर आहेत, हे सर आपले व्हिडिओ पाहतात, त्यांच्या सगळा परिवार पण व्हिडिओ पाहतो, त्यांचे आई वडील सगळेच व्हिडिओ पाहतात. तर त्यांनी बोलवलं होतं, तर घरी त्यांनी जेवण वगैरे बनवलंय. बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, पापड, चपाती. मी खास या नाही म्हणून त्यांनी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. तर धन्यवाद सर. थँक्यू. ओके धन्यवाद. ओके मित्रांनो, हे सर आहेत, मी इथं थांबलो होतो, एक जण भेटायला येणार होतं. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. या अगोदरपासून आपले व्हिडिओ पाहत होते. तर ते म्हणे, एक जण भाऊ म्हणत होता बंगला, कुठला व्हिडिओ पाहिला म्हणला तुम्ही? हां बरं बरं बॉर्डरचे व्हिडिओ बघितले. हां बॉर्डरचा व्हिडिओ पाहिला. चा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. तो अजून एक भाऊ भेटलाय. काय म्हणताय? एकदम मस्त. मस्त ना. मी आता पहिले पण तुमचे ब्लॉग ओके ओके तुमचं बघून मी चालू केलं. मी हां. कॅमेरा घेतला, सगळं केलं ओके तुमचं. ओके. चला आपण हां चहा घेऊ आपण आता. जेवण इकडचं आत्ता तुम्ही? जस्ट केलं. हां? जेवलो आत्ता जस्ट. मीच बोललो तुम्हाला जेवायला, पण आता काय झालं मिस्टेक. मित्रांनो, तर आता निघालो इथनं जालन्याच्या पुढनं, आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. तर हा भाऊ भेटलाय आपला आदित्य काळे, अमोल काळे म्हणून आहे. तर भाऊनी कालच फोन केला होता. म्हणजे भाऊनी मी ज्यावेळेस ही टाकला होता ना की या नाही, त्यावेळेसच भाऊनी कमेंट केली होती की मला भेटायचे. तर भाऊला भेटलो. खरं तर मी भाऊला एकट्यालाच भेटून जाणार होतं, पण त्याला मी फोन केला तर त्याने उचलला नाही. मग मी बाकी 1-2 जणांना फोन केले. तर मग सगळ्यांना भेटलो. भाऊ शेवटी भेटला. आपले स्वप्नील भाऊ आले आता इथं सेलगावमध्ये. आम्ही आता सेलगावमध्ये त्यांचं जेवण झालं आहे त्यांचं. मी माझं व्यस्त होता माझा कॉल, किंवा मी नॉट रिचेबल असल्यामुळे मी काय कॉल नाही त्यांचा कॉल. पण ते बाहेर देशातून आले, ते एवढ्या राज्यातून इथं आले, एवढं मला भारी वाटतं ना. मला एक नंबर वाटतं मला. बाहेर देशातून म्हणजे 3-4 देश फिरून प्लस इथं आलेत ते. आपल्या महाराष्ट्रातला माणूस आपल्या महाराष्ट्रात परत आलाय. एक नंबर फील वाटतंय, एक नंबर भारी वाटतंय. लावून थांबायचं होतं, मुक्कामी थांबायचं होतं. मॅनेजर आहेत का? ठीक आहे चला मित्रांनो, मॅनेजर तर CNG पंप आहे हा. नायराच म्हणतो काय म्हणतो असं बघूया. मित्रांनो, तर अशा प्रकारे गाडी अशा प्रकारे टेंट लावले. कोण आलंय का हो? या साहेब.
कुठले तुम्ही संभाजीनगर शहरामध्ये आपलं खूप खूप थँक्यू स्वागत आहे. हे बंद करू दे मला पहिलं. मित्रांनो, तर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करमाड या ठिकाणी टेंट लागून थांबलो होतो. तर हे सर नव्हे, त्यांना कळलं की मी इथं टेंट लावला आहे, तर ते सर सत्कार करण्यासाठी आले होते. आणि ते मला नव्हे, त्यांच्या घरीच न्यायला आले होते की म्हणे चला घरी. तर घरी यायला नको म्हणल्यावर मग म्हणले चला जेवाय जाऊ. मित्रांनो तर सर आले होते भेटायला, तर सर म्हणले चला जेवायला. तर सरांबरोबर जेवायला आलेलो आहे आता. तर सर तुमचं नाव सांगा, नाव राहिलं विचार. प्रकाश भाऊसाहेब ससाने, ओके छत्रपती संभाजीनगर, पिसादेवी गाव. ओके ओके. तर सरांना आता चला जेवण करतो. एवढं भूक नव्हती मला, तरी करूया. WPL चालू झालं काय माहीत नाही मला तर काय. मित्रांनो तर जेवण आलं आहे आता. पनीरचीच भाजी घेतली, पालक पनीर आणि हे शाही पनीर. अशा प्रकारे रोटी. हा भाऊ आहे पृथ्वीराज आणि हे सर आहेत. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. तर सर जेवायला घेऊन आलेत. तर जेवण करतोय आता. चला बाय बाय.